जालन्यामध्ये काय चित्र दिसेल ते बघूया। मला वाटतं जालन्यामध्ये ज्या वेळेला आपण चर्चा करण्यासाठी प्रसन्न तूच गेला होतास त्यावेळेला बऱ्याच जणांचं असं त्या ठिकाणी म्हणणं होतं की जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना पर्याय काय असू शकतो हा शोध त्यावेळेला तिथे आपण घेण्याचा प्रयत्न केलेला होता। काय चित्र दिसलेलं होतं? चित्र जरी हे खरं असलं, त्यांचा स्ट्रॉंग होल्ड असला जरी खरं असलं तरी प्रश्न तिकडच्या मराठा राजकारणाचा मुद्दा इकडे आपल्याला विसरून चालणार नाही। जालना हा तो मतदारसंघ आहे, तो भाग आहे, तो जिल्हा आहे जिथून मनोज जरांगे पाटील येतात, त्यामुळे सुप्तलाटेचे परिणाम काय बघायला मिळतात हे हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। आणि मला वाटतं सुप्तलाटेचे दिसणार नाहीत परिणाम, कारण दानवेंचाच जालन्यामध्ये धुरळा दिसून येतोय। आपल्या सर्वेनुसार आपला जो पुढारी न्यूजचा सर्वे आपण दाखवतोय, एक्झिट पोल दाखवतोय, त्यानुसार दानवे जालना राखताना आपल्याला दिसत आहे। डॉक्टर कल्याण काळे त्यांच्यासमोर आव्हान धरून होते काँग्रेसतर्फे, मात्र रावसाहेब दानवे पुन्हा एकदा सात्विक हेप असेल त्यांची बाय द वे सर्वाधिक सर करणारे जे निवडक खासदार आहेत त्याच्यापैकी रावसाहेब दानवे आता हॅट्रिकच्या पलीकडे डबल हॅट्रिकचा प्रकार असणार आहे त्यांच्या बाबतीत। नाही अगदीच ही अपेक्षित मला वाटतं भाजपसाठी सुद्धा होती। आपण प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, ह्या सगळ्याचं जेव्हा विश्लेषण करतो तर असं चित्र दिसतंय नागपूर जालना हे बघितल्यानंतर भाजपची जिथे ताकद आहे तिथे ताकद त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे अशा या जागांवरनं म्हणता येईल। प्रशांत माझा आवाज प्रसन्न बोलतोय, तुमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, मी परत तुमच्याकडे येतो। त्यापूर्वी मी पुन्हा एकदा विनायक पासलकडे जातोय। विनायक, मराठवाड्याच्या जालन्यापासून आपली सुरुवात झालेली आहे, तुमच्या सर्वेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा नक्कीच विचारला गेला असेल आणि एपी सेंटर मराठा आंदोलनाचं एपी सेंटर जालना होतं, तरी सुद्धा तो तसा काही फार धक्का बसलेला दिसत नाहीये, काय सांगाल? मराठवाड्याचा पूर्ण अंदाज हा या एका जागेवरून बांधता येणार नाही, जसे जसे अंदाज पुढे येतील तसे तसं आपल्या लक्षात येईल। पण रावसाहेब दानवेंचं क्रेडिबिलिटी, त्यांनी आतापर्यंत केलेलं काम, शिवाय ते केंद्रीय मंत्री आहेत, राहिलेले आहेत याआधी सुद्धा, याच्यामुळे ही जागा ते जिंकून येण्यात यशस्वी होत आहेत। पण हो, मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठवाड्यात होता, त्याचा परिणाम आपल्याला इतर जागांवरती नक्की दिसेल। हे भाजपचं आणि त्यांच्या या ज्याला आपण म्हणतो की व्हेटरन नेत्याचं यश आहे की ते आता त्यांची सीट पुन्हा एकदा जिंकून दाखवतात। अगदी प्रशांतची एक कॉमेंट घेऊया आपण आणि पुढची जागा कुठची आहे बघूया। प्रशांत, नाही, आता नागपूर आणि जालन्याचा सर्वे आपण दिला तर त्या दोन जागांबद्दल मला असं वाटतं की जालन्याची जागा अशी आहे की 2014च्या आधीपासून म्हणजे मोदी लाटेच्या आधीपासून तिथं रावसाहेब दानवे जिंकत आलेले आहेत, पण यावेळी ती थोडीशी जास्त महत्त्वाची होती कारण जालना हे एक प्रकारे एपिसेंटर होतं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं आणि तुमच्या सर्वेनुसार तिथं फारसा फरक जो आहे तो पडलेला दिसत नाहीये। दुसरं मला थोडंसं नागपूरबद्दल बोलायचं होतं, म्हणजे नितीन गडकरी जिंकतायत असं हे या सर्वेतनं दिसतंय, पण ज्यावेळी निवडणूक सुरू झालेली होती त्यावेळी चर्चा या गोष्टीची होत होती की गडकरींचं नाव जे आहे ते भाजपच्या देशाच्या पहिल्या यादीत का नव्हतं, मग त्याच्यावरून विरोधकांची सुद्धा एक प्रकारे सहानुभूती गडकरींना दिसत होती। ठाकरेंनी जाहीरपणे म्हटलं होतं गडकरींच्या बद्दल की तुम्ही आमच्या बाजूने या आणि लढा। तर ज्या गडकरींचं स्थान जे आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने इतकं महत्त्वाचं आहे, त्याची सुरुवात जी आहे ती त्यांना यावेळी तिकीट मिळतंय की नाही इथपासून झाली। आणि अर्थातच म्हणजे गडकरींचा विजय जर आपण बघितला तर 2014ला ते पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढले, याच्या आधी ते विधान परिषदेवरती लढायचे, त्याच्यानंतर 2019 आणि ज्या पद्धतीचं काम ते करतात म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्या कामाची चर्चा होती असे एकमेव मंत्री असतील खरं तर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये, आणि त्या दृष्टीने त्यांचा विजय जो आहे तो नागपूरमधल्या त्यांच्या एकूण ताकदीवरती सुद्धा शिक्कामोर्तब करतो।